शेळी पालनात सर्वात जास्त खर्च कुठं होतो माहिती आहे का? औषधांवर नाही, शेळी विकत घेण्यातही नाही, तर चाऱ्यावर. पण फक्त 5 सवयी बदलल्या तर तुम्ही चारा खर्च मोठ्या प्रमाणात कमी करू शकता. शेवटचा उपाय तर अनेक शेतकरी अजूनही करत नाही. नमस्कार मित्रांनो, गावठी अॅग्रो फार्म मध्ये आपले सहर्ष स्वागत. पहिला उपाय, स्वतःचा हिरवा चारा पिकवा. दररोज बाजारातून चारा आणण्यापेक्षा आपल्या शेतात वर्षभरासाठी चारा नियोजन करा. कमी क्षेत्रातही योग्य नियोजन केल्यास भरपूर चारा मिळू शकतो. उपाय दुसरा, चारा वाया जाऊ देऊ नका. शेळ्यांसमोर जास्त चारा टाकला की त्या निवडक चारा खातात आणि उरलेला चारा पायाखाली तुडवतात. म्हणून दिवसाला लागेल तेवढाच चारा द्या. तिसरा उपाय, हिरवा प्लस सुका चारा एकत्र द्या. फक्त हिरवा किंवा फक्त सुका चारा देण्यापेक्षा संतुलित मिश्रण दिल्यास चारा कमी लागतो आणि शेळ्यांचे पचनही चांगले राहते. चौथा उपाय, पावसाळ्यासाठी आधीच साठवण करा. हंगामात स्वस्त मिळणारा चारा योग्य पद्धतीने साठवून ठेवा, जेणेकरून नंतर महाग चारा विकत घेण्याची वेळ येत नाही. पाचवा उपाय, शेळ्यांच्या वयानुसार चारा द्या. करडे, गाभण शेळ्या आणि मोठ्या शेळ्यांचा चारा वेगळा असतो. सगळ्यांना एकच चारा दिल्यास खर्च वाढतो आणि पोषणही योग्य मिळत नाही. लक्षात ठेवा, शेळी पालनात नफा वाढवायचा असेल तर फक्त शेळ्या वाढवून उपयोग नाही, तर चारा खर्च कमी करणे हेच खरं गुपित आहे. आता मला कमेंट मध्ये सांगा, तुमच्या शेळी पालनात महिन्याला चाऱ्यावर किती खर्च होतो आणि व्हिडिओला लाईक व शेअर करा. गावठी अॅग्रो फार्मच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि फेसबुक इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका.